शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शिवसैनिकाची प्रत्येक गावात एक फळी निर्माण केली पाहिजे. आणि यासाठी या राज्याचे एक प्रभावी उद्योग मंत्री यांच्या कालखंडात संपूर्ण देशात सर्वात जास्त उद्योगसाठी निधी परदेशातून आणण्याचा आणि विक्रम केला असे आदरणीय उदयजी सामंत आहे. माझे जिव्हाळ्याचे मित्र माजी खासदार आणि ज्यांनी सदैव सांगोला, पंढरपूर, इंदापूर या मानदेशावर मुंबईमध्ये प्रेम केलं, मदत केली आपल्या लोकांना. राहुल शेवाळे साहेब आपल्या तरुण तडफदार शिंदे साहेबांनी आवडीने ज्यांची निवड केली त्या आपल्या आदरणीय खासदार ज्योतिताई वाघमारे, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, आपले निरीक्षक जे आम्हाला सर्वांना कष्टानं सध्या काम करून घेत आहे, असे डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रहार दादा पाटील, जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, आज हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याला कृपा करून हात जोडून माझी विनंती आहे, त्याला मेळाव्याचं सोडून कृपा करून देऊ नका. हा कार्यक्रम आहे ते उद्याच्या येणाऱ्या 20 वर्षाच्या प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला पुढे जावं लागणार आहे असा हा कार्यक्रम. मी 8 वेळा निवडणुका माझ्या तालुक्यात लढवल्या. 90, 95, 99, 2004, 2009, 14, 19 आणि 24 एवढ्या निवडणुका मी लढवत असताना ह्या प्रत्येक निवडणुकीत सावंत साहेब टप्प्याटप्प्यानं अतिशय बदल मला दिसून आलेले आहे. पहिली निवडणूक होते ते जनतेचे प्रश्न आणि केलेलं काम यावर 90ची माझी निवडणूक मी पाहिली. काही गणपतरावजी देशमुख एका बाजूनं काँग्रेस अशा अवस्थेत त्या निवडणुका आपण केल्या. परंतु आता या निवडणुका काल बघतोय मी, गेली 2 निवडणुका मी बारकाईनं पाहिल्या, खासदारकीच्या आणि आमदारकीच्या. त्या केलेल्या कामाला अतिशय कमी महत्व निर्माण झाले. तर केलेल्या कामावरच आपण निवडणूक जिंकणार असतो तर 2 वर्षात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 5,500 कोटी रुपयाचा निधी सांगोला तालुक्याला दिला आणि सगळी कामं मार्गावर होती, नुसता निधी आला नव्हता. यातले 80% काम प्रत्येक गावात चालू होतं, लोकांना ते दिसत. तरी काही कारणाने आपण पराभूत झालो. वास्तविकता तुमच्या आणि माझे सर्वांची प्रामाणिकपणे जबाबदारी होती. ते सांगोला हा शिंदे साहेबांचा गड आपण राखायला पाहिजे. उदय सामंत साहेब असो, शंभूराजे देसाई असो, गुलाबराव पाटील, सर्वांना खात्री होती मी निवडून देतो. तुम्ही थोडं निवेदन बंद करा.
आपण पराभूत झालो, कारण वेगळी आहे. उदय सामंत साहेबांच्या जवळ त्या बैठका झालेल्या आहे. आता निवडणूक आहे ते 50% निवडणूक मतदारी आहे. किती तुम्ही काम केले का तुम्हाला कुणाला माहित नसतं. सामंत साहेब सध्या 3 आठवड्यात साकोला तालुक्यात 13,500 मतं कमी झाली. डबल मत आनंद भाऊ माने नगराध्यक्ष आहे. मंगळवेढा तालुक्यातली 800 मतं होती साकोला शहरात, आणि ही 800 मतं आम्ही शोधून काढून आपल्याला यावेळी मिळवली. आनंद भाऊ मानेंना त्यांनी मतदान केले. त्या लोकांनी निवडणूक साकोला नगरपालिकेचे मतदान मंगळवेढा तालुक्यातनं वासूतनं अकोल्यानं आणून मतदान करून घ्यावं लागतंय. या सगळ्या निवडणुका तांत्रिक झालेल्या आहेत, आणि त्यामुळे उद्या येणारी तुमच्या 67 ग्रामपंचायती माळशिरस जवळ 50-60च्या वर असतात. या निवडणुका यादीवरच तुमच्या आहेत, आणि यादी जर विरोधकाने तुम्हाला फसवलं, 50 मतं एका वार्डात फसवले तर तुमचा पराभव वाटायला किती कष्ट तुम्ही करा, काही उपयोग नाही. म्हणून हे दिलेले पद आहे संघटनेत हे समजू नका. हे खेड्या गावात आणि ज्यांना पीएलए नेमले त्यांनी त्या बूथवरच्या प्रभावी आपल्या कार्यकर्त्याची चर्चा करून बाहेरचं मत तर काढलंच पाहिजे. आपलं राहिलेलं मत आहे की त्या समाविष्ट झालं पाहिजे. एकट्या चीक मौत माझ्या गावात 350 नवीन मतं समाविष्ट झाले. किती समजावून सांगत होतो तरी तिकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता मी स्वतः ज्यावेळेस वाड्या वस्त्या करायला लागलो त्यावेळेस 350 नवीन पोरं थांबू शकतो, आणि वयस्कर लोकांची सापडली, तरुणांची नाही ती सापडली. वयस्करांची 350 आहे, ते तरुण आता 2-4 होऊन जातात. हा दौरा सावंत साहेबांचा महाराष्ट्रभर आहे एवढ्यासाठी. आज भाजप आपण बंगालमध्ये 94 लाख बोगस मतं त्यातली निघाली त्यावेळी निवडणूक. माझं वैयक्तिक या गोष्टीवर तुम्ही बारकाईने लक्ष द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 2-2.5 वर्षाचा कालखंड हा अजरामर कालखंड म्हणून या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी रात्रंदिवस कष्ट केलं, रक्त जाळून घेतलं, हळद झेलून घेतली. जवळ सावंत साहेबांसारख्या, शेवाळे साहेबांसारख्या, माझ्यासारख्या आम्हाला जाणवते त्याचे 2 वर्षाच्या काबाड कष्टा साहेबांच्या परिणाम किती झाला हे आम्हाला दिसतंय. बघितलं तरी आमच्या डोळ्यात पाणी येते. आणि एका बाजूला नेतृत्व राष्ट्रातून 18 तास काम करणारा साड्यावर तुमच्या कोणा हातवर करावा. मी सुद्धा नाही, सावंत साहेब सुद्धा शक्य नाही 18 तास काम करतो. आम्ही कबुली देतो, जाहीर कबुली देतो. 18 तास शिंदे साहेब काम करते. वास्तवता हे सत्य आहे, फक्त भाजपाचा डायलॉग नाही. पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. आपले नेते एवढे रात्रंदिवस त्या जगात राबताय. शिवसेना वाढवायची, हिंदू देशसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घरापर्यंत पोहोचला पाहिजे. भावना घेऊन आनंदीने केलेले धर्मासाठी जर काम त्यांचं पोहोचवलं पाहिजे हा विचार घेऊन राबताय. असा त्याला म्हटल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाला जवळ बाबा का होता कुठलाही काय काम लगेच देणार. दुसरा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. मुख्यमंत्री स्वतःसाठी सही देतात. अनेक मुख्यमंत्र्यांच्या सह्या केल्यानंतर मुख्यमंत्री पद दिले. तुम्हाला नाव माहिती आहे, उघड सांगत अशोक चव्हाण साहेब गोळ्यापणात दुसरं मुख्यमंत्री पद
होतं ना विचार शिंदे साहेबांनी केला नाही. मग माझं गेलं झालं तर माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्राच्या तळागाळाच्या बरोबर शेतकरी शेतमजूर तरुणाचं काम मार्गी लागलं पाहिजे भावना मनाशी ठेवून काम करणं असं नेतृत्व भेटणं हे सुद्धा भाग्य मित्रांनो. हे सुद्धा भाग्याचं आपल्याला सहजासहजी चांगले नेते भेटत नाहीत. राजकीय जीवनाचा 55 वर्षाचा माझा प्रवास आहे. कामापुरतं वापरून घेणं फेकून घेणं हे राजकारणाची नीती आहे. गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला पाठीवर ठाम देऊन त्याला बळ देणे ताकद आहे. एकनाथ शिंदे साहेब त्याचा वडील साहेबांचा तरुणांसाठी श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व कामात आलं. एका बाजूला संसदेचं दिल्लीचं काम बघायचं, दुसऱ्या बाजूला कुठलंही शिष्टमंडळ परदेशी पाठवायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब श्रीकांत शिंदे साहेबांचं त्या शिष्टमंडळात नाव ठरलेलं आहे. परदेशात जाऊन भारत देशाचं काम करायचं, संसदेत त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचे आणि पुन्हा महाराष्ट्रभर फिरून शिवण्याची बांधणी करायची. टीव्हीवर बघायचं, वर्तमानपत्रातल्या बातम्या बघायच्या आणि निवांत सुस्त राहायचं असं झालं तर मित्रांनो शिंदे साहेबांनी केलेली सगळ्यात मोठी आपली ध्येय त्याच्या वाणी वस्तीवर असता झाला त्याला शेतीला पाठी दिली. हजारो घरकुडे 1,500च्या वर विहिरीची जेवढं काम शाही पाटलाचं नाही. कोण शाहीकडे राजाराम पाटलाची पोर आहे, शेतकऱ्याचं पोर आहे, त्याची लायकी नाही कुठे. फक्त घडते शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने घडतंय. आणि म्हणून आज शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रतिनिधित्व दिलंय ते उदय सामंत साहेबांचं दिलंय. एक जरी त्यांचा आदेश उदय सामंत साहेब शेवाळे साहेबांचा तुम्ही मोडला, किती माझी तुमचा जिव्हाळ्यात प्रेम दृष्टी असेल तर मित्रांनो ही दृष्टी कुणाची इथे जमते राहणार. यादीतलं काम करा प्रामाणिक. तिसरा टप्पा येतोय कुठं? हा 50% झाला. 25% तुम्ही प्रेमानं जनतेशी किती वागताय. काम करायचं, रस्ता देता माणूस भेटायला जा झटपट तुला बेदारीमध्ये रस्ता म्हटलं मध्ये गेला तुमचा रस्ता देऊ तुला त्याला जवळ घ्या दिलाय का बोला गोड बोला. आणि परंतु काम केलेलं आपण ते काय ते तुम्ही सांगू शकला नाही. मला माहित आहे मला तुमचा आरोप आहे. 1000 कोटीचं काम सुद्धा त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलं. माझ्या पवारांना मी घेतलं पण माझ्यावर ताबडतोब बोलला. सावंत साहेबांची 2 रेकॉर्ड आहे. सगळ्यात जास्त निवडून आलेल्या रेकॉर्ड सावंत तालुक्याचा भाई गणपतरावजी देशमुख. सगळ्यात जास्त पडणाऱ्या रेकॉर्डची शाळा ही रेकॉर्ड काय आमचं बातील रेकॉर्ड करून ठेवूया. उद्या शाही पाटील उभा राहिला 2 नंबरचा भाग आहे. पण जो महाराष्ट्र उठेचा माणूस माळशेरासाठी सापड्यात गुलाल तुम्ही उधळला पाहिजे. पक्ष कुठं कमी पडणार, पक्षाची ताकद कोणी कमी पडणार नाही. तुमचं काम करू पहिले तुमच्या आपसात ते भाषणाद्वारे हात करून दिलं त्या बातम्या मिळतो. कोण नवीन लागला तर त्याचे बाद आहे म्हणायचं काम करू नका. येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान देऊन द्या. संघटना वाढत जाते. संघटनाशी वाढत जास्त वेळ घेत नाही. जाता जाता एकच शेवट 75% आपली संपली आणि 25% शिल्लक कुठं राहते. मतदानाच्या दिवशी शिवसेनेला मत देणारा प्रत्येक मतदाराचं तुम्ही मतदान करून घेतलं तरच आपण पुढे जातोय. अजूनही सावंत तालुक्यात भाषेची ओळख नाही. अजूनही सावंत तालुक्याला कबूल करायचं की आपल्याला पडणारी दर बुधला 100 ते 125 मत होत नाही. माझा अनुभव आहे तुमचा. या
परत आपण म्हणतो त्याला आणि म्हणलो तर त्याला आलं नाही, त्याला वाहन मिळालं नाही, कारण दुसऱ्या दिवशी आपण साधत होतो. तर मतदानाच्या दिवशी सर्व मतदान तुमचं झालं पाहिजे, हाच या मेळाव्याचा खरा उद्देश आहे. सुदैवान आपल्याला शेवाळे साहेब, सामंत साहेबांना सुनाम मिळाले, संपूर्ण जिल्ह्याची आपण मजबूतपणानं बांधणी करतो. एवढंच सामंत साहेबांना मी शेवाळे साहेबांना वचन देतो आणि माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद साहेब.